सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, अशा ज्यांच्या सद्गुरु स्तवनामुळे आपल्याही मनामध्ये सद्गुरूंप्रती शरणागत भाव उमलतो, ज्यांच्या भावभक्तीला भुलून प्रत्यक्ष पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने त्यांच्या घरी पाण्याच्या पखाली वाहतो, अशा संत एकनाथांचं चरित्र आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे। पुस्तकाचं नाव आहे शांती ब्रह्म। लेखिका आहेत सौ लीला गोळे। स्नेहल प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून आपण 1989ची आवृत्ती रेफर केली। साधारण 345 पानांच्या या पुस्तकामध्ये संत एकनाथांचं चरित्र कादंबरीच्या रूपाने आपल्यासमोर सादर केलेलं आहे। लेखिका जरी म्हणत असल्या की ही त्यांची पहिली चरित्रात्मक कादंबरी आहे, तरी सुद्धा त्यांच्या शैलीमध्ये इतकं लालित्य आहे, इतकी भावपूर्णता आहे की ते आपल्याला कुठे जाणवत नाही। प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांनी त्यांच्या बारीक सारीक लकबींसह आपल्यासमोर साकार केली आहे। संवाद जरी आशयगर्भ असे असले तरी ते अगदी सहज बोलीमध्ये त्यांनी मांडलेले आहेत। बरं, त्याला तंत्रशुद्धता यावी, आधार मिळावा यासाठी, म्हणजे वाङ्मयीन आधार मिळावा यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे प्रस्तावनेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं। उदाहरणच द्यायचं झालं तर एकनाथांच्या कुलपरंपरेची जी वंशावळ आहे ती त्यांनी कशी मिळवली, अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रस्तावनेतून त्या सांगतात। संत भानुदासांसारख्या तेजस्वी उपासकांची परंपरा संत एकनाथांच्या घराण्याला लाभलेली होती, त्यामुळे जन्मापासूनच एकनाथांना ही शिदोरी मिळाली होती असं म्हणायला हरकत नाही। पण आई वडिलांचा लहानपणीच स्वर्गवास झाल्यामुळे आजी आजोबांनी त्यांचं संगोपन केलं आणि मग आजीचे आणि नातवाचे जे संवाद आहेत ना, ते जितके बोधप्रद आहेत तितकेच ते वाचायला फार गोड आहेत। आपण ते मुळातून वाचा। कादंबरीमध्ये पैठणचा अवकाश आपल्यासमोर साकारलाय आणि पैठण म्हटलं की गोदामाईचं अवतरण हे तर अपरिहार्यच आहे। एकनाथांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणाची ती साक्षीदार आहे आणि त्या प्रत्येक वळणावरती ती थोडी थबकते, चिंतन करते। तिच्या या चिंतनामध्ये एक प्रकारचं लाघव आहे। आपण पुस्तकात मुळातून वाचा। एकनाथांनी लहानपणापासून आजीच्या तोंडी ज्या गोष्टी ऐकल्या असतात त्याप्रमाणे त्यांना माहीत असतं की भानुदासांच्या भावभक्तीच्या बळावरती त्यांनी विजयनगराहून पंढरपूरला प्रत्यक्ष पांडुरंगाला परत आणलं। मग त्यांना जसा देव दिसला तसा तो आपल्याला का नाही दिसत, किंवा तो दिसण्यासाठी काय करायला हवं? तर त्यांना याच्यावरती उत्तर मिळालं की सद्गुरूशिवाय देवभेट होत नाही। मग सद्गुरूंची प्राप्ती कशी होईल, कुठे होईल, या शोधासाठी त्यांनी बालपणीच घर सोडलं आणि घर सोडून सद्गुरूच्या भेटीची आस मनी बाळगणारे एकनाथ पोचले ते जनार्दन स्वामींकडे। गुरुच्या आणि शिष्याच्या भेटीचा हा सोहळा अतिशय अनुपम असा आहे। आपण मुळात पुस्तकातून वाचा। जेव्हा जनार्दन स्वामींनी त्याला तू बा इथे का आलायस विचारलं, तेव्हा त्याने काय उत्तर दिलं, मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलोय। तिथेच त्यांचं वेगळेपण या गुरुच्या मनामध्ये ठसलं आणि आपल्याकडे असलेली सर्व आध्यात्मिक शिदोरी त्यांनी आपल्या या सत्शिष्याला देऊ केली। त्यांची ही जी जडणघडण सद्गुरूंच्यामुळे झाली ही खरंच पुस्तकात फार वाचण्यासारखी आहे। या सद्गुरू आणि सत्शिष्याचा आपसातला जो संवाद आहे ना, तो साधा संवाद सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये पुष्कळ भर टाकून जातो। उदाहरण द्यायचं झालं तर परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, किंवा विश्वरूप दर्शन होणं किंवा आपण विश्वरूप होणं म्हणजे नेमकं काय, समाधी म्हणजे काय। उदाहरण द्यायचं झालं तर समाधीची व्युत्पत्ती ते सांगून जातात की धी म्हणजे बुद्धी आणि सम म्हणजे बराच काळ स्थिर राहणारी बुद्धी, किंवा समाधी म्हणजे बराच काळ बुद्धीचं स्थिर होणं। ही व्युत्पत्ती याआधी मी वाचलेली नव्हती। तेव्हा त्यांच्यावरती सर्व अर्थाने गुरुकृपा झाली। तेव्हा गुरूंनी त्यांना आज्ञा केली की आपण तीर्थाटन केलं पाहिजे। सगळ्याच संतांच्या चरित्रात आपल्याला हे वाचायला मिळतं। या तीर्थाटनाच्या निमित्ताने त्यांनी त्यावेळेची भारतामधली सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती तिचं अवलोकन केलं। त्यांचं मन हळहळलं ते पाहून। शिवाय त्यांना झालेल्या साधकांच्या भेटी, त्यांनी वाटेत केलेलं सृष्टीरसपान हे खरंच खूप वाचनीय आहे। तर गुरुच्या आज्ञेने ते पैठणला परत आले, गृहस्थाश्रम स्वीकारला आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतरची त्यांची जी दिनचर्या होती त्या दिनचर्येमध्ये सर्व प्रकारे आपल्याला प्रपंचातून परमार्थ कसा साधायचा याचा एक वस्तुपाठ वाचायला मिळतो। या दरम्यान त्यांच्या आयुष्यात जो प्रसंग घडला की एका यवनाने उर्मटपणे पान खाऊन नाथांच्या अंगावरती थुंकलं आणि नाथांनी 108 वेळा गोदास्नान करून आपल्या मनाची स्थिरता कशी राखली। हा प्रसंग ज्यांना माहीत असतो त्यांना असं वाटू शकतं की हे त्यांचं नैष्कर्म्य आहे, पण हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात एक वेगळा पैलू आला। हे त्यांचं नैष्कर्म्य नसून मनाची जी स्थिरता आहे ती टिकवण्याची ही कसोटी होती। आणि मुख्य बाजू अशी होती की त्यावेळेला हिंदू आणि मुसलमान यांच्यात जे वैमनस्य होतं त्या वैमनस्याचं दंग्यामध्ये रूपांतर होऊ नये
याची काळजी एकनाथांनी आपल्या वागण्यातून घेतली, कारण नंतर तो यवन त्यांना शरण आला, त्याच्या बुद्धीमध्ये पालट झाला. या प्रसंगामध्ये मनाची स्थिरता टिकवून ठेवणारे संत एकनाथ, पण जेव्हा त्यांच्या मुलीवरती एक कौटुंबिक आपत्ती आली तेव्हा त्या आपत्तीमधून रस्ता शोधताना त्यांनी जे व्यावहारिक शहाणपण दाखवलं ते वाचून आपल्या लक्षात येतं की संत होणं म्हणजे मनाचा दुबळेपणा किंवा बुळेपणा अजिबात नाही. संत एकनाथांच्या लेखन यात्रेबद्दल तर काय बोलावं. भागवतावरची टीका असू देत, हस्तामलक असू देत, शुकाष्टक असू दे, स्वात्मसुखाची रचना असू देत, किंवा संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरीमध्ये कालांतराने शिरलेले पाठभेद होते ते दूर करून त्याची एक शुद्ध नीटनेटकी प्रत प्रसिद्ध करणं हे असू देत, या गोष्टी तर त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. पण जनमानसापर्यंत, समाजातल्या सर्व थरांपर्यंत तत्वज्ञान पोचावं, परमार्थाचा खरा अर्थ पोचावा, यासाठी त्यांनी रूपकांची आणि भारुडांची रचना केली. आपल्यापैकी बहुतेक लोकांना भवानी आई, रोडगा वाहीन तुला हे जे त्यांचं भारूड आहे ते फार लोकप्रिय आहे, ते माहीतही असेल. आणि विशेष नोंद करून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदू तुर्क संवाद म्हणून एक रचना केली आहे. या संवादाचा हेतूच हा आहे की त्यावेळेच्या हिंदू लोकांना सत्ताधीश सगळे यवन असल्यामुळे बुद्धिभ्रम झालेला होता. स्वतःच्या धर्माबद्दलची त्यांची आस्था नाहीशी होत चालली होती. त्यामुळे त्यांचा बुद्धिभेद टाळण्यासाठी, बुद्धीमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हा हिंदू तुर्क संवाद त्यांनी लिहिला आहे आणि हा खरोखरच मुळात या पुस्तकातून वाचण्यासारखा आहे. कीर्तन सेवा तर त्यांनी अखंडितपणे एखाद्या व्रताप्रमाणे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली आणि त्यातून ते सतत लोकप्रबोधन करत राहिले. त्यांनी परमार्थ हा सोपा करून लोकांपर्यंत आणण्यासाठी कीर्तन हे माध्यम स्वीकारलं होतं. त्याचबरोबर अंधश्रद्धांवरती पण सतत प्रहार करत राहिले ते आपल्या कीर्तनांमधून. त्यांच्या आयुष्यामधले अनेक चढउतार, वेगवेगळे भावपूर्ण प्रसंग, या सगळ्यांमधून आपल्या लक्षात राहतो तो श्रीखंड्या. प्रत्यक्ष पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने संत एकनाथांच्या घरी पाण्याच्या पखाली वाहतो. भगवंत हा भक्तासाठी कसा धावत येतो हे या श्रीखंड्याच्या प्रत्येक अद्भुत कार्यातून आपल्यासमोर मांडलेलं आहे. 12 वर्ष तो संत एकनाथांच्या घरी राबतो. त्याचं अचानक जाणं नाथांना जसं चटका लावून जातं ना, तसंच ते आपल्याला देखील चटका लावून जातं. नाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला बरेच चमत्कारही वाचायला मिळतात. म्हणजे त्यांना 3 वेळा दत्तात्रेयांचं दर्शन घडलं, विठोबाचं दर्शन घडलं. लोकांनी त्यांच्या भक्तीला जेव्हा आव्हान दिलं तेव्हा त्यांनी पाषाणरूपी नंदीमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण केलं. असे अनेक दिव्य अनुभव, विशेषतः जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी दृष्टांत रूपाने त्यांना येऊन सांगितलं की माझ्या गळ्याशी अजान वृक्षाच्या मुळ्या आलेल्या आहेत, त्या तू दूर कर, हा एक सांकेतिक निरोप होता. आणि त्या दिव्य निरोपाचा जो प्रसंग आहे त्याच्यामधल्या काही गोष्टी आपण शॉर्ट्समध्ये पाहिल्या होत्या, तो सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला अगदी तपशीलवार वाचायला मिळतो. म्हणजे लेखिकेच्या शब्दात सांगायचं तर संत एकनाथांच्या चरित्रामध्ये विद्वत्तेच्या जोडीला ईश्वरनिष्ठा आहे, सद्भाव आहे आणि बुद्धीच्या तेजाला मनाची कोवळीक, तिची जोड मिळालेली आहे. तेव्हा मनशांती देणारं ब्रह्म, शांती ब्रह्म ज्या एकनाथांच्या वर्तणुकीतून साकार झालं, त्या शांती ब्रह्म एकनाथांचं हे चरित्र आपण जरूर वाचा. आणि हे चरित्र वाचल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.